महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। महायुती महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जागा वाटपासाठी बैठका सुरू असताना राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। तसंच लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडून। मुकुल, दीपक, थोड्याच वेळामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे इथे पोहोचणार आहेत। तत्पूर्वी आपण बघतोय राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते हे हजारोच्या संख्येने इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याबद्दल या सर्वांमध्ये उत्सुकता कायम आहे। आजचा 18वा वर्धापन दिन आहे, काय तुमची अपेक्षा आहे, काय उत्सुकता आहे? खरं तर आजचा हा 18वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, सन्माननीय राज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी, साहेब काय बोलताय याच्यासाठी सर्वांमध्ये जो उत्साह संचरला आहे त्या दृष्टिकोनातून येत आहे। आणि खरं तर अभूतपूर्व असा हा वर्धापन दिन होतोय, कारण या नाशिकने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता दिल्यानंतर हा पहिल्यांदा नाशिकला साहेबांनी वर्धापन दिनाचा मान दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण फक्त महाराष्ट्र सैनिक नाही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र साहेबांकडे कान लावून बसलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन होतोय, काय अपेक्षा आहेत? लोकसभा निवडणूक लढण्याची तुमची तयारी आहे का? नाही, निश्चित हे बघा, लोकसभा असो विधानसभा असो, निवडणूक लढायची की नाही हा सन्माननीय राज साहेबांचा निर्णय आहे। आणि साहेब जो आदेश देतील त्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील ते सज्ज आहे। कारण आमचा पक्ष साहेबांचा आदेश आला, आम्ही आजही आमची एकला चळवळीची आमची जय्यत तयारी झालेली आहे। मतदारसंघ असतील, प्रभाग असतील, विधानसभा वाईज असतील, आमची तयारी झालेली आहे। तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, काय अपेक्षा घेऊन आलात? सर्व तरुण वर्ग हा उत्साहात आलेला आहे आणि तरुण वर्ग हा राजसाहेबांच्या पाठी हा पहिल्या दिवसापासून आहे। हा सर्व वर्ग त्यांच्या पाठीशी कायम उभं राहील आणि पुढे सुद्धा सर्व तरुण वर्ग हा महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा ज्या निवडणुका असतील त्याला खंबीरपणे पाठीशी उभं राहील। काय अपेक्षेने आलाय? खरं सांगितलं गेलं तर आता सध्या महाराष्ट्राला एकमेव नेता असे उरलेले आहे की राजसाहेब ठाकरे। काय सगळा गिच्चाळ कार्यक्रम हा महाराष्ट्रात चालू आहे, जो या सरकारने 3 तिगाडा कानबिगडा सरकारने केलेला आहे। आता पूर्ण लक्ष महाराष्ट्राच्या नागरिकांचं राजसाहेबांना लागलं आहे। त्याच्यामुळं आज सगळे नागरिक नाशिक महानगरपालिकेत जे वाटोळं केलं आहे बीजेपी सरकारने, ते आता पूर्ण लक्ष नाशिकचं राजसाहेबांनी लक्ष केंद्रित केलं आहे। त्याच्यामुळे आम्ही यावेळेस राजसाहेबांना खासदार पण देऊ, आमदार पण देऊ आणि इथली महासत्ता पण देऊ। आपण बघतोय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। तरुण वर्ग जो पहिल्या दिवशी राजसाहेब यांच्या बरोबर होता तो आजही त्यांच्याच बरोबर असल्याचं हे सर्व कार्यकर्ते सांगतायत। त्यामुळे आज नेमकं या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय संदेश देतात, पुढची काय भूमिका मांडतात याबाबत प्रत्येकाला उत्सुकता कायम आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।